एसटीच्या भाडेवाढीनंतर सामान्य नागरिक संतप्त आहेत, तर विरोधक देखील रस्त्यावर उतरलेत। मराठवाड्यात आज आंदोलन करण्यात आले। पाहूयात यावरच लोकशाहीचा हा स्पेशल रिपोर्ट। ग्रामीण भागातील जीवन वाहिनी एसटी बसच्या भाड्यामध्ये 15% वाढ झाल्यानं ग्रामीण जनतेचं कंबरडच मोडले। एकीकडे विविध योजना सरकार जाहीर करते, तर दुसरीकडे एसटीच्या भाड्यात वाढ करून सामान्यांच्या खिशाला कात्री लावली जात असल्यामुळे सामान्य संतप्त आहेत। विरोधकांनाही हा मुद्दा मिळाला आणि मराठवाड्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं या विरोधात चक्का जाम आंदोलन केले। त्याचबरोबर दरवाढ मागे घेण्याची विनंतीही यावेळी करण्यात आली आहे। विचार राज्य सरकारने एसटी महामंडळाने केला नाही। हे आंदोलन संपूर्ण मराठवाड्यात होते, उद्या राज्यात हे आंदोलन होणार आहे। कारण मला या भाडेवाढीचा फेर विचार सरकारने केला नाही, तर हे आंदोलन पुन्हा रस्त्यावर येऊन लढलं जाईल। परंतु ही भाडेवाढ सरकारला मागे घ्यावी लागेल। लालपरीला एसटी बसला ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हटलं जातं। अतिशय दुर्गम भागातही एसटीची लालपरी जाते। गरिबांसाठी दळणवळणाचं महत्त्वाचं साधन हे एसटी बसच आहे। त्याचबरोबर नागरिकांचे एसटी बस सोबत भावनिक नातंही आहे। त्यामुळे दरवाढीनं नाराजीचा सूर समोर आलाय। त्यांनी सरकार म्हणून जर दरवाढ केली नसेल तर मग करतो कोण? आता ही दरवाढ त्वरित मागे घेण्याचा आदेश काढावा आणि गरिबांच्या जी जीवनवाहिनी आहे, सामान्य माणसाची, मध्यमवर्गीय, गरीब, मजूर, कामगार, या सगळ्यांना दिलासा द्यावा। जनतेवर एकामागे एक योजनांचा पाऊस पाडण्याचं काम सरकार करते, तर तेच पैसे अशा प्रकारे भाववाढ करून उकळत असल्याचा आरोप विरोधकांसह नागरिक करतायत। त्यामुळे एसटीची ही दरवाढ रेटली जाईल की जनतेच्या रेट्यापुढे मागे घेतली जाईल हे पाहणं महत्त्वाचं आहे। जी काही एसटीची दरवाढ आहे ती कुठेतरी मागे घेण्यात यावी ही मागणी केली जाते। जीवनवाहिनी म्हणजे एसटी, मात्र तिचे जर भाव वाढत असतील तर काही जणांना सहन होणार नाहीये आणि त्यांना परवडणार देखील नाहीये। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।